मराठवाड्यातली पाणी टंचाई केवळ शेतीपुरती मर्यादित राहिली नाहीये। या संकटाचा थेट फटका आता उद्योग क्षेत्राला बसायला लागलाय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील तब्बल 8,500 लहान मोठे उद्योग सध्या पाण्याअभावी अडचणीत सापडलेत। जायकवाडी धरणातला पाणीसाठा अवघ्या 28% आलाय, त्यामुळे औद्योगिक वसाहतींसाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे लाखो कामगारांच्या रोजगाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते। बघूया मराठवाड्याच्या अर्थचक्रावर परिणाम करणाऱ्या या संकटाचा आढावा। मराठवाड्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आणि पोलाद उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। यंदा मान्सूनने अद्याप दमदार हजेरी लावली नाहीये आणि त्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठा झपाट्यानं घसरलाय। सध्या धरणांमध्ये केवळ 28%च पाणीसाठा शिल्लक आहे। परिणामी प्रशासनानं उद्योगांसाठीच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या वाळुंज, शेंद्रा, चिखलठाणा आणि जालना या औद्योगिक परिसरांना या निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका बसतोय। आधीच गरजेपेक्षाही कमी पाणी मिळतंय आणि आता तर आठवड्यातून 2 दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे। त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ लागलाय आणि अनेक उद्योगांसमोर काम सुरळीत ठेवण्याचं आव्हान उभं राहिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे 6,500 उद्योग आहेत, तर जालन्यात सुमारे 2,000 उद्योग आहेत। या दोन्ही जिल्ह्यांमधील एकूण उद्योग हे सुमारे 8,500 इतके आहेत, तर संभाजीनगरमध्ये सुमारे 3.5 लाख कामगार आहेत। जालन्यातही 1 लाख कामगार आहेत। एकूण कामगारांची संख्या त्यामुळे 4.5 ते 5 लाखांच्या आसपास आहे। उद्योग क्षेत्र हे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं। वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, स्टील आणि विविध उत्पादन क्षेत्रामधील हजारो उद्योग या भागात कार्यरत आहेत। मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन क्षमता कमी होऊन याचा थेट परिणाम उद्योगांच्या उलाढालीवर आणि कामगारांच्या रोजगारावर होतोय। आमच्याकडे बियर बऱ्यापैकी हवा असल्यामुळे बियरचं प्रोडक्शनला सुद्धा त्याचा इफेक्ट होतो। हप्त्यातून 2 दिवस पाणी न आल्यामुळे उद्योगाला लागणारं जे पाणी आहे त्याच्यामुळं आम्हाला उद्योगाला बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे पाणी लागतंय त्या उत्पादनावर त्याचा इफेक्ट होतोय। बंद झाल्यानंतर यायला जवळपास 24 तास लागतात आणि ही प्रोसेस चालू असताना 24 तास फक्त म्हणायला त्यातून खरं तर 2-3 दिवस त्याच्यामध्ये जातात। तर MIDC ला एक विनंती होती की त्यांनी हे मेंटेनन्स वगैरे जे काम असेल तर ते उन्हाळ्यात किंवा ज्यावेळेस पाण्याची गरज त्यावेळेस करू नये, इतर वेळेस करा, एवढीच आमची एक अपेक्षा आहे। संभाजीनगर MIDC ला दररोज सुमारे 125 MLD पाण्याची गरज असते, मात्र सध्या केवळ 63 MLD पाणी पुरवठा होतोय। म्हणजेच गरजेच्याही जवळपास निम्माच पाणी हे उद्योगांना उपलब्ध आहे आणि त्यात आणखी 10 MLD पाण्याची कपात करण्यात आली आहे। त्यामुळेच परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे। खरं तर MIDC ची पाण्याची एकूण गरज ही 125 MLD आहे। सध्याचा पुरवठा हा 63 MLD आहे। अतिरिक्त कपात ही सुमारे 10 MLD पाण्याची करण्यात आली आहे। आठवड्यातून 2 दिवस पाणी कपात आहे। उत्पादनात घट झाल्यास याचा परिणाम केवळ उद्योगांपुरताच मर्यादित राहणार नाहीये, तर वाहतूक, लघु उद्योग, पुरवठादार, सेवा क्षेत्र आणि किरकोळ व्यवसायांवर सुद्धा याचे पडसाद उमटायला सुरुवात होईल। उद्योगांचं चक्र मंदावलं तर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा होणार ही भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। एकीकडे शेती पावसाअभावी संकटात आहे, तर दुसरीकडे उद्योग हे पाण्याअभावी अडचणीत आलेत आणि त्यामुळे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेसमोर दुहेरी संकट उभं ठाकलंय। दमदार मान्सूनच या संकटापासून दिलासा देऊ शकतो। उद्योग आणि लाखो कामगारांचं भवितव्य सध्या वरुणराजाच्या कृपेवरच अवलंबून असल्याचं चित्र आहे। सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, संभाजीनगर।